आज आपण या सोहळ्याची सुरुवात करणार आहोत। मी शर्वरी माने तुमचं सगळ्यांचं या शिवजयंतीनिमित्त स्वागत करते। तलवारीच्या धारेवर स्वराज्य घडवणारा राज। जोरदार टाळ्यांनी अश्विनचं स्वागत करा। स्वराज्य, त्या शब्दाला आकार मिळाला, संकल्पनेला शिक्का मिळाला आणि जन्माला आली छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा। राजमुद्रा म्हणते, प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते। ही राजमुद्रा आपल्याला सांगते, प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी, सर्व विश्वाने वंदनीय ठरणारी, शहाजी राजे यांचे सुपुत्र शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा सर्वांच्या कल्याणासाठी तेजाने प्रकाशमान आहे। ही राजमुद्रा केवळ एक शिक्का नव्हती, ती स्वराज्याच्या तत्वज्ञानाची घोषणा होती। हे राज्य परक्याचे नाही, प्रजेचे असे आणि या राज्याची ओळख बनली ही राजमुद्रा। राज्याचे सर्व सनद, हुकूम, पत्रव्यवहार आदेशांवर ही राजमुद्रा वापरण्यास सुरुवात झाली। इतिहासात अनेक राजे होऊन गेले, त्यांच्या राजमुद्रेत कुठेच गर्व, अहंकार, आक्रमणाची भाषा नव्हती, होती ती फक्त जनकल्याणाची भावना। आज आपण इथे शिवजयंती साजरी करतो, जयघोष करतोय, तर स्वतःला एक प्रश्न विचारूया, आपल्या कृतीत न्यायाची ती राजमुद्रा आहे का? जर अन्यायाविरुद्ध उभे राहत असू, ऐकूयात हे पुढचं गीत माय भवानी तुझे ले करू, सादर करत आहे अपूर्वा आबिटकर। माया भवानी तुझे
influential people. A father who was a general in the Deccan Sultanates, and a mother whose courage, faith, and wisdom planted in him the dream of Hindu Swaraj, the self-rule of people of the land. This was not just a political ambition. It was a bold declaration of dignity and independence at a time when powerful empires dominated the subcontinent. His name spread across the India after his dramatic encounter with Afzal Khan at the Battle of Pratapgarh. Through courage, intelligence, and strategy, he emerged victorious. But this victory was not just physical. It symbolized the rise of a new power that refused to bow. Namaskar each and everyone, I am Par Narendra Arikar. Today I am standing before you to speak about a person, a figure and an ideal whose work has transcended the pages of history. It is often said that those who forget their history can never create it, but those who create the history can never be forgotten. A man whose courage, vision, and unwavering resolve not just shape an era, but it ignited a flame of self-respect which is still burning till this day. This man none other than Sri Chhatrapati Shivaji Maharaj. Born in the rugged hills of Shivneri in the early 17th century, Shivaji Maharaj emerged as a beacon of many kings visited before him to the temple and were stunned by the beauty of the temple. But when he visited there, he saw an issue there, which was that there were no ghats in the temple, so that the devotees can't reach the the ghats in the river, and made it possible for the devotees to reach the water. मातृभूमि रचनार्थ जीवन ये समर्पयेत शिवराज सदा पूज्य. पराक्रमांच्या या गाथेनंतर आता अनुभवूया एक कोमल आणि भावपूर्ण क्षण. प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपल्या लेकाने शिवबा असावं, त्यांच्यासारखं कीर्तिवंत असावं, पण त्यासाठी प्रत्येक आईला आधी जिजाऊ व्हावं लागतं. असंच जिजाऊंच्या कुशीत वाढणाऱ्या बाळ शिवबाची एक सुंदर छवी आपल्या समोर आता सादर होणार आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. Shivaji
शत्रूलाही नतमस्तक व्हायला लावले. स्वाभिमानी अचल अजेय छत्रपती शिवाजी महाराज. आणि मृत्यूच्या जबड्यात हात घालूनही त्याची मान झुकली नाही. सिंहा एवढाच पराक्रमी छावा स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. संस्कार हे तलवारीच्या धारेपेक्षाही तीक्ष्ण असावे लागतात, कारण धार फक्त शरीरावर घाव करते, पण तलवार संस्कार हे मनावर राज्य करतात. ज्यांच्या संस्कारातून स्वराज्य ही संकल्पना या मातीत रुजली, अशा स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊसाहेब आणि या शृंखलेतील महाराष्ट्र धर्मासाठी झुंजलेल्या तमाम महामानवांना मी मानाचा मुद्रा अर्पण करतो, अभिवादन करतो. कित्येक दृष्ट संहारिले, कित्येक कास दाक सुटले, कित्येक कास आश्रय झाले शिवकल्याण राजा. शिवरायांच्या अलौकिक कार्याचा गौरव करताना शिवरायांनी तलवार हाती घेतली, पण ती निष्पापाच्या रक्ताने कधी रंगून दिली नाही. म्हणून त्यांच्या राजनीतीला मानवतेचा सुगंध येतो. जगत संत श्रेष्ठ माऊलींनी विश्वात्मक देवाकडे विश्वाच्या कल्याणासाठी मागितलेली अनेक परकीय आक्रमकांमुळे त्रस्त झाली होती. अशा सर्वांना महाराजांनी अंधाराच्या गर्तेतून बाहेर काढून त्यांना स्वराज्याचा प्रकाश. मला काय व्हायचंय तर मला शिवाजी व्हायचे. तर शिवाजी म्हणजे काय, तर प्रत्येक क्षेत्रातील सर्वोच्च स्थान संपादन करणे म्हणजे शिवाजी होणे. तव शौर्याचा जर अंश दे, तव धैर्याचा जर स्पर्श दे. रणधुरंधर शूर बहादर, कसा तो धगधगता अंगार, कसा तो धगधगता अंगार, कसा तो धगधगता अंगार. दिवस असो वा असो अंधार, रण मैदानी लढे झुंजार. जी 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 रण मैदानी लढे झुंजार. जी 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 जी. अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान आणि सिद्दी जोहर यांनी प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिलेला. शिवा काशीद यांना आणि विचारलं, शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? शिवा म्हणाला, उहय महाराज, जातो की. आणि मग काय घडलं? काय रात्रीच्या पहिल्या प्रहरास, रात्रीच्या पहिल्या प्रहरास 10च्या सुमारास गड उतरल्यास शिवबा पालखीत बाजी संगती, शिवबा पालखीत बाजी संगती, शिवबा पालखीत बाजी संगती. पावसानं ओली झाली धरती, रात अंधारी मावळं चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीद मोठ्या रुबाबात चालला दादा. दादार जिर दादर जी जी, दादार जिर दादर जी 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 जी. बरं का, 2 दिशेला 2 पालख्या गेलेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्यानं गराडा घातला. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं. सिद्धीने म्यानातून तलवार काढली, शिवावर धरली. सच बता तू कौन है, वरना मारा जाएगा. शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? आणि कडाला सिद्धीची तलवार चालली गेली आणि शिवा संपला गेला. पण इकडं बाजीनं गजापूरची खिंड गाठली. बाजी म्हणताय, राजा आता येळ करू नका, निम्मी फौज घेऊन विशाळगडावरती रवाना व्हा. आम्ही खिंडीत थांबून शत्रूंना अडवून धरतो. पण राजे म्हणतायत, नाही बाजी, जीवाची बाजी लावून आपण इथं वर आलोय. असं विशाळगडाला तुम्ही गेलं पाहिजे, प्रथम असं विशाळगडाला. आलो आलो आता जिद्दीला, मी ठार करतो सिद्धीला. बाजीचा गावतो वार करतो मी ठार दृश्य शत्रूला. शिवाजी जी जी. रक्ताच्या ठाराला से बाजी प्रभू म्हणताय, असा सक्कल गोळीचा वार बाजींना लागला. तरी बाजी म्हणताय, राजा आपण गडावरती पोचला आहे. राजा जोर आपण गाणतो फेचा गोळा घेऊन गेला बाजीचा प्राण, घेऊन गेला बाजीचा प्राण, घेऊन गेला बाजीचा प्राण. दिल्या शब्दाची ठेवली जाण बाजीने. म्हणतायत राजे, वा बाजी वा. जर का त्या खिंडीतली माती पाण्यात टाकली तर रंग येईल बाजीच्या रक्ताचा, इथे सुगंध येईल बाजीच्या पराक्रमाचा. केली पावन खिंड जी
जी जी जी अजमर केली पावन खिंड जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की. फक्त युद्ध नाही तर त्यांची सांस्कृतिक दूरदृष्टी. चला ऐकूयात या विषयावर श्रेयस याचं मत. मंचावर आमंत्रित करूया. मुजोरी केली त्यांच्यामुळे झालेला जो आपल्या धर्माला एकदम दयनीय अवस्था करून ठेवलेली. तंजावरच्या विजयानंतर महाराज एक दिवस बृहदेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले. महाराजांनी दर्शन घेतलं. महाराज बाहेर आले. महाराजांनी मंदिराच्या पायऱ्यांवर महाराज बसले. पायऱ्यांवर बसलेले असल्याने महाराजांकडे एक पुजारी आले. राजे आलेत. पुजारी देखील कुतूहलाने महाराजांकडे आलेत. महाराजांनी पुजाऱ्याचं दर्शन घेतलं. मंदिराबाबत माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर महाराजांनी तात्काळ मंदिराचा दुरुस्ती आणि जीर्णोद्धाराचे आदेश दिले. आणि फक्त आदेश देऊन महाराज थांबले नाही बरं का. महाराजांनी अतिशय जवळून ते काम बघितलं. त्यानंतर तंजावरमध्ये महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे म्हणजेच आपले एकोजी राजे यांनी मराठा सत्तेची स्थापना केली. आणि फक्त स्थापना नाही केली, कुठल्याही धर्माला, कुठल्याही धर्माच्या कार्याला कधीही बाधा येणार नाही याची देखील त्यांनी काळजी घेतली. स्वराज्य माझं नाहीये, स्वराज्य माझ्या प्रजेचं आहे आणि या प्रजेचे धर्माचं, यांच्या संस्कृतीची, यांच्या परंपरेची रक्षा करण्याची जबाबदारी माझी आहे असं म्हटलं होतं. आपल्या मातीचा अभिमान, आपल्या मातीचं ते वैभव म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनंतर ह्याच धर्मवीर एक महाराजांनंतर आपल्या धर्माची रक्षा करायला एक धर्मरक्षक आलेला आणि एक धर्मवीर आलेला. त्याचं नाव आपल्याला माहिती आहे का? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. अरे एक एक घाव त्याने सोचला आणि एक एक घाव करायच्या वेळेस औरंग्याच्या अंगावर काटा आलेला. आणि मित्रांनो, आता ही जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. आपल्या धर्माची काळजी घेणं. वेळ अशी आलेली की आपल्याला काळजीच घ्यावं लागेल. आपल्या धर्माला पुढे न्यायचंय. येणाऱ्या कित्येक पिढींच्या मनात आपल्या धर्माबाबतची एक जागरूकता आपल्याला करायची आहे. आणि फक्त जागरूकता करायची नाही आहे, येणाऱ्या अशा खूप पिढ्यांमध्ये आपल्याला आपल्या महाराजांची ती प्रतिमा त्यांच्या हृदयात कोरायची आहे. फक्त ती प्रतिमा कोरून चालणार नाही, आपल्याला आपले धर्म, आपला संस्कृतीने आपली परंपरा ही पिढ्यानपिढे ही जगवावी लागेल म्हणजे लागेल. 19 फेब्रुवारी 1630 पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजी राजांना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. शिवनेरीवर शिवाचा पाळणा झुलू लागला. महाराष्ट्राची भाग्यभवानी जिजाऊ साहेबांच्या मुखातून अंगाई गीत गाऊ लागली. प्रहर लोटला
लेकिन ऐसा अद्वितीय तेज, ऐसा प्रखर व्यक्तित्व पहले कभी नहीं देखा. अवघा महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, इतिहासातील पहिले राजे ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. ते स्वप्न केवळ पाहिले नाही तर ते प्रत्यक्षात साकार करून जगविले. अशा त्या थोर, पराक्रमी आणि दूरदर्शी राजाला मानाचा कोटी कोटी प्रणाम. जिसने साम्राज्य बनते देखे और कई करोड़ टूटते भी, लेकिन एक योद्धा जिसे मैं अब तक ना भुला सका, जिसे साम्राज्य के पहले स्वराज्य लिखा. ये गाथा है मेरे शिवबा की, मेरे महाराज की. मेरी
छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे केवळ सैनिक नव्हते, तर ते स्वराज्याचे स्वप्नांनी झपाटलेले वाघ होते. जेव्हा ते मावळे हातात प्रखर तेजाने लखलखती तलवार घेऊन रणांगणावर सज्ज व्हायचे, तेव्हा त्यांच्या काळजात देव, देश आणि धर्माप्रती असणारी अढळ निष्ठा असायची. ह्याच निष्ठेचा हुंकार शब्दातून मांडला ते हृदयनाथ मंगेशकरांनी. सर्वांनी
होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती महाराज राजे खानाच्या भेटीला गेले तर राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ. खान हाथ मारी तो हसनी, खान हाथ मारी तो हसनी, रोकू न नजर गली जिलाली लाली जिलाली लाली जिलाली लाली हो. पण आपला राजा पण काय कच्च्या गुरूचा चेहरा नव्हता. राजा थोर पाणी त्याची नारी, राजा थोर पाणी त्याची नारी, चालती त्याची सावध फारी जिलाली लाली जिलाली लाली जिलाली लाली हो. अपना बड़से युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले बॉम्ब सारे गेले. पावन त्याला कृष्णचा खान, पावन त्याला कृष्णचा खान, नावली गुलामीची होवा, नावली गुलामीची होवा. आणि मराठी शाहीचा मांडला थाट जी, मराठी शाहीचा मांडला थाट जी, मराठी शाहीचा मांडला थाट जी हो. अफजल खान हा केवळ 1 वर्ष नव्हे तर तब्बल 3 वर्ष महाराष्ट्रात टक ठोकून बसला होता. या 3 वर्षात त्याने महाराष्ट्राची अपरिपूर्ण कहाणी केली, जनतेला त्रास दिला आणि स्वराज्याच्या वाचा एक अडथळे निर्माण केले. पण शिवरायांनी हार मानली नाही. मराठी साम्राज्याच्या विस्ताराच्या दृष्टिकोनातून त्यांनी दक्षिण मोहिमा हाती घेतली आणि स्वराज्याच्या स्वप्नाला नवी दिशा दिली.
हमसे